येतात, भाजीपाला येतो, इतर वेगवेगळ्या प्रकारची पिकं येतात, ऊस येतो, जनावरं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपली जाती आहेत आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला अॅनिमल्स इथं पाहायला मिळतील. कोंबड्यांमधले प्रकार, शेळ्यांमधले प्रकार, अशा या सर्व साधारण शेतकऱ्यांना त्याबद्दलची अधिकची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न इथं केला जातो. पत्रकार मित्रांनो, जग बदलत चाललेलं आहे, शेती बदलत चाललेली आहे. बदलत्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यासारखे जोड देऊन आपण आधुनिक पद्धत उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कुठेतरी शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण संशोधन होणं गरजेचं आहे. आणि या कृषी प्रदर्शनाच्या मागचा उद्देश हाच आहे. त्यातला दरवर्षीचा लाखो आमचे महाराष्ट्रातनं शेतकरी येतात, काही परराज्यातनं पण येतात, काही वेगवेगळे सायंटिस्ट किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये खूप काही अभ्यास केलेला असे परदेशातनं पण आलेले मान्यवर इथं आज आम्हाला भेटले. आणि आज सुरुवात होती खरं तर आपल्या राज्याचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार होतं. सगळं ठरलं, परंतु काही त्याच्यामध्ये थोडीशी अडचण आली. पुन्हा ती परवानगी थांबवली, पुन्हा परवानगी दिली. त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये शेवटी राज्यपाल महोदय येऊ शकले नाही आणि मग आम्ही कुलगुरूंच्या हस्ते याचं उद्घाटन त्या बाबतीमध्ये केलेलं आपण सकाळी पाहिलं. आता हे लोकांचा प्रतिसाद, शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता हे 8 दिवस ठेवलेलं आहे. म्हणजे आज शनिवार तो पुढचा शनिवार, म्हणजे 17 तारखेपासून 24 तारखेपर्यंत ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मदतीने ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानावर आधारित ऊस व्यवस्थापनाचं तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये प्रति एकरी 200 टन उत्पन्न मिळणारा प्रात्यक्षिक प्लॉट देखील तयार केलेला आहे. खोडव्याचं पण उत्पन्न त्याच्यामध्ये 150 टनापर्यंत आणता येतं. ते आणण्याचा ध्यास आपल्या त्या ट्रस्टनी घेतलेला आहे. राज्यातील जवळपास 5,000 शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञानाद्वारे ऊसाची लागवड केलेली आहे. कारण आपल्याकडे कारखान्यांची संख्या खासगी आणि सहकारी 200च्या पुढे गेलेली आहे आणि कॅपॅसिटी बहुतेकांनी वाढवलेली आहे. पण आता टनेज घटत चाललेले आहे. AIचा वापर केला तर टनेज पण वाढणार आहे, खताचं खर्च पण 40% बचत होणार आहे, पाण्याची कदाचित 50% बचत होऊ शकते असं सिद्ध झालेलं आहे. त्याच्यावर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये अधिकचं उत्पन्न मिळालं तर जे काही आता ऊसाची कमतरता भासते साखर कारखान्यांना ती पण भासणार नाही आणि लोकांचं टनेज वाढलं तर शेतकऱ्यांना पण 2 पैसे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.